टॉस जीता था इच्छापूर्ति के कप्तान ने और पहले क्षेत्ररक्षण करने का फैसला इस समय मैदान पर, और दोनों ही सलामी जोड़ी जो इस समय मैदान पे आए हैं निश्चित तौर पर देखा जाए तो अजनबी औले के लिए अगर कहा जाए तो एक बेहतर रायगढ़ जिला में एक बहुत ही बड़ी दोनों टीमों के लिए एक इनिंग्स में 25 मिनट की टाइमिंग रखी गई है और हमारे कमेंट्री बॉक्स में यहां पर जो टाइमिंग वॉच है वो चालू हो जाएंगे जब भी पहली गेंद गिरेगा पिच के ऊपर, उसके बाद फिर 5 मिनट यानी कि आपको 25 मिनट से 25 से 30 मिनट तक का मौका दी जाती है एक इनिंग्स के लिए दोनों टीमों के लिए। तैयार इस समय एक बैकवर्ड पॉइंट, एक कवर, एक शॉर्ट कवर, एक शॉर्ट फाइन लेग, एक शॉर्ट थर्ड मैन। शुरुआत मैदान की तरफ हमारे साथ राहुल भगवान कडू भी जुड़ चुके हैं, हमारे 12वां खिलाड़ी भी दोनों टीमों के। प्रसाद, तो निश्चित देखना होगा क्या होता है, किस तरह की रणनीति होगी दोनों टीमों के लिए। अजनबी औले वर्सेस इच्छापूर्ति वासी गांव के बीच। टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण करते हुए इच्छापूर्ति के कप्तान, गेंदबाजी के लिए गेंदबाज भरत के लिए, और निश्चित ही भरत तैयार सामना करने के तैयार रोहन और कौन प्रदीप। और पहली गेंद जिसको खेला था शॉर्ट मिड ऑफ के दिशा में, गेंद को फील्ड की जाए तब तक 9 गेंदे, और ये 9 गेंद का इशारा हाइट के लिए प्रीहिट, और इस सीरीज का पहला प्रीहिट आज देखने को मिलेंगे। यानी कि कल कोई भी प्रीहिट नहीं मिला था, एक मिला था कल, एक मिला था हमारे साथी कमेंटर प्रसाद बता रहे आज जबकि ये दूसरा प्रीहिट मिलेगा, तो देखना होगा इसका फायदा मिलता है या नहीं। और निश्चित ही इस समय तैयार होते हुए सामना करने के लिए तैयार बल्लेबाज रोहन, सामना करने के लिए गेंदबाज भरत। ये गेंद इस बार वॉटलैंड की गेंद थी, आगे आकर गेंद को खेला मिड ऑफ के दिशा में, गेंद को क्षेत्ररक्षक के द्वारा फील्ड किया जाए तब तक 1 रन चुराया। ये प्रीहिट गेंद थी, किसी तरह का कोई खतरा नहीं था इस गेंदों के ऊपर बोल्ड या कैच होने का, तो यहां पर मैं कहूंगा अच्छी गेंद प्रीहिट के रूप में गेंदबाज भारत के द्वारा। प्रसाद, जब इस तरह के मुकाबले हो तो बहुत ही रोचकता आती है, और निश्चित ही रोचकता एक अच्छा सा पैदावार होता है, और देखना होता है खास बात कि कितने रन बनाते हैं। अगली गेंद इस बार लेग स्टंप्स के बाहर खेलने का प्रयास किया था, स्क्वायर लेग की दिशा में गेंद चली गई थी, डीप मिड ऑन की दिशा में, गेंद को फील्ड किया जाए तब तक 1 रन और इस 1 रनों के साथ हल्के हल्के कदमों से बढ़ता हुआ, धीरे धीरे बढ़ता हुआ 4 बगैर किसी नुकसान के, जबकि ये पहला ओवर प्रगति पर गेंदबाज भारत के द्वारा। हमारे साथ इस समय हमारे साथी कमेंटेटर प्रसाद भोईर, हमारे साथी स्कोरर निश्चित तौर पर राहुल, जो कि इस ग्रामस्थ के और साथ ही सिद्धिविनायक क्रिकेट क्लब के एक बेहतरीन खिलाड़ी। इस समय इस गेंद को धकेल दिया है मिड विकेट की दिशा में, जब तक गेंद को फील्ड किया जाए तब तक 2 रन लेने का मौका, और इस 2 रनों के साथ स्कोर का इजाफा, कुल स्कोर पहुंचता हुआ इस 2 रनों के साथ अगर देखा जाए तो 6 के स्कोर पर बगैर किसी नुकसान के। निश्चित ही ओपनर जोड़ी का अगर नाम लिया जाए तो बहुत ही बेहतरीन सचिन तेंदुलकर और सौरभ गांगुली, जो कि विश्व रिकॉर्ड बनाए हुए अभी तक करीबन 15,000 रन उन दोनों बल्लेबाजों के बीच रिकॉर्ड है कि करीबन 15,000 रन उन्होंने अपने ओपनिंग जोड़ी में बनाया। हो इस बार खेलना चाह रहे थे फाइन लेग की दिशा में, गेंद बाहरी एज लिया, विकेट कीपर और निश्चित ही रोहन का विकेट का पतन, यह बड़का मैं कहूंगा कि बहुत ही बड़ा मगरमच्छ को फंसाया, क्योंकि स्लो आर्म गेंद थी, परिवर्तन के तौर पर डाला गया भारत के द्वारा। इससे पहले उन्होंने 2-3 गेंदें जो डाली वो थोड़ी सी तेज गति की थी, परंतु इस बार थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेन दिया, हल्के हाथों से छोड़ा, बल्लेबाज गेंद को घूमकर खेलना चाह रहे थे फाइन लेग की दिशा में, समय बल्ले और गेंद की संपर्क नहीं हो पाई ठीक ढंग से, ऊपर ही एज पर लगी और विकेट कीपर के हाथ में। तो इस तरह से अगर देखा जाए तो पहला सफलता दिलाया भारत ने अपनी टीम के लिए, इच्छापूर्ति को मिलता हुआ। इस समय नए बल्लेबाज मैदान में जाते हुए विशाल गायकवाड़ के लिए। इस बार यह गेंद हवा में, फिर से खतरा हो सकता था, चली गई थर्ड मैन बाउंड्री के बाहर, सीमा रेखा पर 4 रन। तोंडावरी महेश कडू मित्र मंडल भारी
माजी सरपंच चषक 2017 महेश नरेश कडू के सौजन्य से रजनी क्रिकेट का आयोजन सोनाली के सिद्धिविनायक ग्राउंड पर बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट का बहुत ही बेहतर और बहुत ही रोचकता भरा हुआ मुकाबला चलता हुआ इस समय अजनबी ओले वर्सेस वासी गांव इच्छापूर्ति क्रिकेट क्लब के बीच। भारत एक बार फिर हमसे दूर भागते हुए यह गेंद इस बार ओवर पिच गेंद आगे आकर खेला कवर और मिड ऑफ के बीच में, परंतु यहां पर बैट लगी है विकेट से जाकर, यानी हिट विकेट होता हुआ और यह पहला हिट विकेट इस सीरीज में। बल्लेबाज मैदान से बाहर, दूसरा सफलता। आपके साथ एक बात तो जरूर कहना चाहूंगा, हिट विकेट की जब बात आती है तो सचिन तेंदुलकर हमें याद आता है। आपको याद होगा 1996 के मैच में जहां पर भारत और साउथ अफ्रीका के बीच एक मुकाबला था और बहुत ही बेहतरीन डिलन ने गेंदबाजी की थी, आपको याद होगा। और सचिन बहुत पीछे आए थे, फ्रंट फुट उनका आगे था, परंतु बैक फुट जो था वो सीधा टकरा गई थी विकेट से जाकर और वेल्स गिर गए थे और उनको एक हिट विकेट के रूप में मौका मिला था आउट होने का। तो हिट विकेट ऐसे बल्लेबाज होते हैं जो ज्यादातर पीछे हटकर खेलते हैं, बायां पैर उनकी आगा और परंतु दायां पैर जो होती है वो ज्यादा पीछे जाता है। तो इस तरह के बल्लेबाज आप हिट विकेट के रूप में मैदान से, परंतु इस समय बल्ला लगी है, पैर नहीं लगी थी इस बल्लेबाज का और बल्लेबाज मैदान से बाहर आए। उसके बाद देखा जाए तो अब नए बल्लेबाज मैदान पर आते हुए परम महात्रे और विशाल गायकवाड़, दोनों ही नए बल्लेबाज इस समय, दोनों ही सलामी जोड़ी मैदान से बाहर जा चुके हैं। इस समय बाएं हाथ और दाएं हाथ के कमेंट्स रहेगा मैदान के बीचों बीच। बाएं हाथ के बल्लेबाज और दाएं हाथ के बल्लेबाजों की बात जब आए तो निश्चित ही एक बड़े बड़े क्रिकेटर जो हमारे वर्ल्ड क्रिकेट में सौरभ गांगुली, क्रिस गेल, गिलक्रिस्ट, मैथ्यू हेडन, माइकल बेवन, ये जो होते हैं युवराज सिंह और क्या क्या नाम जुड़ा है आपको, क्योंकि क्रिकेट के इतिहास में बाएं हाथ के हर एक बल्लेबाज खब्बू बल्लेबाज होते हैं और तेज तर्रार बल्लेबाज होते हैं। अगली गेंद दूसरे ओवर की पहली गेंद बाएं हाथ से, इस बार ऑन ड्राइव करने का प्रयास, चकमा दिया, आगे का विकेट कीपर ने पूरा किया, किस तरह का गुंजाइश नहीं। दूसरा ओवर इस समय प्रगति पर गेंदबाज अनिल के द्वारा। अनिल पहली गेंद जो कि डॉट गेंद है बगैर किसी रन के। इस समय बाएं हाथ के बल्लेबाज विशाल सामना करने के लिए तैयार अनिल की। इस बार यह गेंद बुलटॉस और घुमाकर खेला है फाइन लेग और लॉन्ग लेग के ऊपर से, कोई मौका नहीं, 4 रन। प्रसाद क्या कहेंगे इस तरह की जो बिग चौका होता है, यानी कि आंख झपकते ही बाउंड्री से बाहर चली जाती है। नक्कीच खऱ्या अर्थानं या अशा फटकेबाजीची गरज असेल ओवळे संघाला, कारण ओवळे संघाची खऱ्या अर्थानं भागीदारी होणं गरजेचं असेल आणि ती भागीदारी करावी लागेल। इथे मात्र हा फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये विशाल गायकवाड आणि परम म्हात्रे, मॅच विनर फलंदाज म्हणून यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं। या फलंदाजांना खऱ्या अर्थानं भागीदारी करावी लागेल, कारण संघ यांना मोक्याच्या क्षणी अडचणीमध्ये सापडला होता, त्या अडचणीतून दूर करण्यासाठी खऱ्या अर्थानं संकटमोचक फलंदाजी यावेळेस मात्र करावी लागेल फलंदाजाला। पंडितजी, पनवेल वर्सेस नवी मुंबई के बीच ये मुकाबला, इस बार इस गेंद को खेला है मिड ऑफ बाउंड्री के बाहर, कोई मौका नहीं, 4 रन। लीजिए, तो निश्चित ही बहुत ही बेहतरीन गेंदों के ऊपर बहुत ही बेहतरीन ड्राइव और निश्चित ही एक कवर और मिड ऑफ के बीच से निकाला गया चौका। इस चौके को कहा जाता है राहुल द्रविड़ कट। तो निश्चित ही राहुल द्रविड़, विराट कोहली, इस तरह की ब्रायन लारा, सौरभ गांगुली, ये जो होते थे इस तरह की कट खेलने के माहिर होते थे। नक्कीच, पण तो अलीकडच्या काळाचा विचार केला तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा शॉट असा राहिला नाही की तो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जो खेळला जातो तो यावेळेस खेळला जातो। यावेळेचा चेंडू पाहूया, शपलवून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करणार, परंतु त्या अगोदरच मात्र भेदकता वापरून चेंडू निर्धार होतोय। पंडितजी, बहुत ही बेहतरीन यहां पर शुरुआत किया था, 2 गेंदों के ऊपर लगातार 2 चौके लगाए बल्लेबाज विशाल ने और निश्चित ही एक डॉट गेंद इस समय हुई है, क्योंकि इस समय गेंद जो थी ये थोड़ी सी उछलती हुई, मैं कहूंगा स्विंग करता हुआ, टप्पा खाने के बाद थोड़ा सा बाहर से उछलती हुई चली गई विकेट कीपर के पास। अगली गेंद को हवा में उठाया है, बिग 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 सिक्सर। और जब 6
का याद दिलाते हैं तो हमें याद आता है कि सबसे पहला सिक्स मारने वाले खिलाड़ी वनडे क्रिकेट में, वनडे क्रिकेट के इतिहास में इयन चैपल, इंग्लैंड के खिलाफ ऑस्ट्रेलिया के लिए, जिन्होंने 1977 में पहले वनडे क्रिकेट में पहली सिक्स लगाए थे, यानी कि उनके नाम पहला सिक्स मारने का रिकॉर्ड रखी गई है। तो ये एक बहुत बड़ी बात होती है, जब भी सिक्स का याद आए तो उनकी नाम। और 6 गेंदों पर 6 सिक्स लगाने के लिए तो आप जानते ही हैं युवराज सिंह, रवि शास्त्री जो कि प्रथम श्रेणी के क्रिकेट में, उसके अलावा वेस्ट इंडीज के एक बेहतर बल्लेबाज, नाम बताएंगे प्रसाद, और इसमें बताएंगे ये गेंद और इस बार ड्राइव करने का प्रयास, परंतु गेंद बाहरी सिरा लग सकता था, डॉट गेंद, परंतु बचते हुए बाल बाल बचते हुए बल्लेबाज ओवर की समाप्ति। 2 ओवर के समाप्ति के बाद अगर देखा जाए तो कुल स्कोर 24, यानी कि पावर प्ले में बहुत ही अच्छा रन बनाया है, ज्यादा भी नहीं तो कम भी नहीं, क्योंकि 12 रन प्रति ओवर। प्रसाद क्या कहेंगे? नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर भारतने फेकलं पहिलं षटक, त्यामध्ये धावा आले होते 10, 2 बाद 10 अशी स्थिती होती। आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने फलंदाज विशाल गायकवाड ज्यांनी आपल्या संघासाठी 2 चौकारांनी एक षटकाराची खऱ्या अर्थाने जी मोहर लावली आहे, आणि त्यामुळे 14 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्या, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14, म्हणजे बरोबर 24 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर होत आहेत। नाणेफेकीवरून जरी फलंदाजी करण्याचा निर्णय खऱ्या अर्थाने त्यांना घ्यावा लागला असला तरी सुद्धा ज्या पद्धतीने फलंदाजी करायला हवी ती फलंदाजी आता मात्र ओवळे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते। गैरी सोवर्स, जिन्होंने लगातार 6 गेंदों पर 6 सिक्स लगाए थे अपने क्रिकेट जीवनी में, तो उनके बाद अगर देखा जाए तो रवि शास्त्री, युवराज सिंह, ये सारे अंतरराष्ट्रीय क्रिकेट में 6 गेंदों पर 6 सिक्स लगाने वाले बल्लेबाज इस समय दाएं हाथ के बल्लेबाज के सामने गेंदबाजी करने के लिए तैयार। गेंदबाज भरत जो कि अपना दूसरा ओवर लेकर, और टीम के लिए तीसरा ओवर। कुल स्कोर अगर देखा जाए तो अभी तक बनी है 24। 2 ओवर के समाप्ति के बाद, पावर प्ले के ओवर के समाप्ति के बाद अगर देखा जाए तो 2 खिलाड़ी के नुकसान पर अब इस समय, जबकि दोनों ही जोड़ी अच्छे बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए, अजनबी औले वर्सेस इच्छापूर्ति वासी के बीच यह मुकाबला चलता हुआ, यानी एक नवी मुंबई और एक टीम पनवेल, ये दोनों के बीच, पनवेल और नवी मुंबई के बीच एक बेहतरीन टूर्नामेंट का इस समय बेहतर मुकाबला चलता हुआ, दर्शकों से भरा हुआ ये खचाखच सिद्धि विनायक ग्राउंड, जो कि सोनारी के एक बेहतरीन मैदान पर। गेंदबाज भरत, ये गेंद लेग स्टंप पर टपा खाई और सीधा अंदर की तरफ आई है, बैट से टकराई, कोई मौका नहीं, किसी तरह का कोई गुंजाइश नहीं, और आउट होकर मैदान से बाहर। अंगुली को ऊपर कर दिए अंपायर मिस्टर आजाद जी। नक्कीच आमचे मित्र जितू आणि आमचे अलिबागचे मित्र खरं तर पाहतोय सुजित यांचं आगमन झालं होतं स्पर्धेसाठी, आपण उपस्थित राहिला, तुमचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत पंडितजी। तो निश्चित ही ये तीसरा विकेट का पतन होता हुआ अगर देखा जाए तो इस समय इन दोनों के बीच जो साझेदारी हुई है वो देखना होगा, बहुत ही महत्व की होगी। 14 रनों की साझेदारी हुई है और खुद अकेले ने बल्लेबाजी किया है 14 रनों के साथ। अगर देखा जाए तो बल्लेबाज गायकवाड़ ने, इस समय नए बल्लेबाज मैदान में, गुलशन स्ट्राइक लाइन पर, गुलशन के लिए तैयार। भरत की गेंद, ओवर पिच गेंद, आगे आकर गेंद को खेला, हवा में जरूर गेंद रही थी, परंतु गेंद को जब तक फील्ड किया जाता सिले मिड ऑन और स्ट्रेट बाउंड्री के आसपास, तब तक बल्लेबाज के पास मौका था आसानी से 2 रन चुराने का, और 2 रन पूरे करते हुए और इस 2 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ अगर देखा जाए तो बहुत ही अच्छी स्थिति में इस समय, क्योंकि सिर्फ 3 खिलाड़ी आउट हुए हैं और कुल स्कोर बनी अभी तक 26, क्योंकि 5 ओवर के मुकाबले हैं इस समय। मुकाबला अगर देखा जाए तो तीसरा ओवर चलता हुआ भारत के द्वारा। भारत जो अपना दूसरा ओवर लेकर, पहले ओवर में 10 रन खर्च किए थे, कोई सफलता। इस बार ये गेंद बैट की बाहरी एज हवा में, लेकिन बैकवर्ड पॉइंट थोड़ा सा दूर खड़े थे, जब तक गेंद को फील्ड करते तब तक 1 रन लेने का मौका था बल्लेबाज गुलशन के पास, और इस 1 रनों के साथ स्कोर का इजाफा होता हुआ कुल स्कोर पहुंचता हुआ 27 पर। 27 3 खिलाड़ी के नुकसान पर अजनबी औले टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए, इच्छापूर्ति 11 वाशीगांव वर्सेस अजनबी औला के बीच ये मुकाबला चलता हुआ। अजनबी औला एक रायगढ़ डिस्ट्रिक्ट में बेहतर क्रिकेटर्स और बहुत ही बेहतरीन क्रिकेट का मुआवजा पेश करते रहते हैं, और निश्चित ही बड़े बड़े क्रिकेटर को उन्होंने अपने अजनबी औला की तरफ से खिलवाए हैं। इस समय मैदान पर 2 खिलाड़ी, गुलशन और विशाल गायकवाड़। विशाल गायकवाड़ के लिए भारत की गेंद
पीछे हटकर गेंद को खेला है, कवर, डीप कवर में जा रही है गेंद, गेंद को फील्ड किया जा रहा है। तब तक 1 रन दूसरा रन लेना चाह रहे थे परंतु मना किया गुलशन ने। 1 रन से ही संतुष्ट रहना पड़ा और इस 1 रनों के साथ स्कोर का इजाफा होता हुआ स्कोर पहुंचता हुआ 28 पर। 28 3 खिलाड़ी के नुकसान पर, जबकि ये तीसरा ओवर प्रगति पर गेंदबाज भारत के द्वारा। एक मिड विकेट, एक मिड ऑन, एक लॉन्ग ऑन, एक लॉन्ग ऑफ, ये सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, नजदीकी खिलाड़ी एक शॉट कवर, एक गली, एक शॉट थर्ड मैन और एक लेग स्लिप के रूप में तैयार गेंदबाज अपने गेंदबाजी करने के लिए अपने गेंदबाजी छोर से। भारत ये गेंद इस बार पैर से आकर टकराई है, आउट, एलबीडब्ल्यू, और निश्चित ही सीधा गेंद घुटने के आसपास लगी, कोई गलती नहीं की अंपायर ने और इसी के साथ चौथा विकेट का पतन। तुझी चिमणी उडाली भुरभुर, माझा पोपट फिरकला, तुझी चिमणी उडाली भुरभुर, माझा पोपट फिरकला, तुझी चिमणी उडाली भुरभुर, माझा पोपट फिरकला। इस समय मैदान में जाते हुए संतोष निश्चित ही एक बहुत ही अनुभवी खिलाड़ी, अजनबी ओले के लिए करीबन 15-16 साल का क्रिकेट का अपना पूरा श्रेय मैं कहूंगा प्रसाद। नक्कीच, आणि ग्रामीण टेनिसमध्ये रिव्हर्स शॉटला खऱ्या अर्थाने ज्यांनी जन्म दिला असा फलंदाज मैदानामध्ये रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे संतोष म्हात्रे मैदानामध्ये खेळ करण्यासाठी उपस्थित आपण पाहतोय। एक जबरदस्त खेळाडू, खऱ्या अर्थानं बरेच वर्ष झाली ओल्याच्या क्रिकेटची ज्यांच्या माध्यमातून सेवा केली जाते। पंडित जी, संतोष महात्रे के खिलाफ पहली गेंद फेंकने के लिए तैयार भारत। हो क्या कहेंगे, जबरदस्त ड्राइव, इसे कहते हैं सीधा 4 रन। खेलने का प्रयास किया था पॉइंट की तरफ और गेंद चली गई गली के दिशा में, यानी कि 4 रन। 4 रन से खाता खोलता हुआ संतोष, और निश्चित ही जब शुरुआत अच्छा हो तो उसे कहते हैं ये शुभ मुहूर्त, यानी कि मुहूर्त अच्छी है संतोष के लिए प्रसाद, क्योंकि पहली गेंदों को अच्छा खासा उन्होंने सम्मानित तरह से खेला। एक तो मैं कहूंगा लेदर क्रिकेट के जैसे आप बल्लेबाजी करते हो, बैकवर्ड पर जाकर गेंद को दिशा देते हो, नीचे रखते हो बल्ले को और बल्ले का गेंद का सहारा लेता हुआ चली जाती है 4 रन के लिए। तो कोई मौका नहीं था यहाँ पर खिलाड़ियों के लिए। 4 रन और इस 4 रनों के साथ स्कोर उछलता हुआ पहुंचता हुआ 32 पर, जबकि 3 ओवर के समाप्ति के बाद 32 यानी करीबन 11 के आसपास रन बनता हुआ। प्रत्येक ओवर 11 यानी कि 5 ओवर में 55, यानी कि अगर 60 के आसपास भी रन बनते हैं तो निश्चित ही एक अच्छा सा मौका रहेगा यहां पर दोनों टीमों के लिए एक चुरस का मुकाबला करने के लिए। इच्छा पूर्ति वाशीगांव वर्सेस अजनबी ओला के बीच यह मुकाबला चलता हुआ। माजी सरपंच चषक 2017 महेश नरेश करू की सौजन्य से इस टूर्नामेंट का आयोजन। इस बार यह गेंद खेलने को प्रयास सफल नहीं हो पाए, बल्ले ने चकमा दिया इस बल्लेबाज को, बाएं हाथ के खब्बू बल्लेबाज को। ओहो क्या कहेंगे, इस समय चकमे ही चकमे मिल रहे हैं, लगातार 2 गेंदे और इस 2 गेंदों के ऊपर कोई भी रन नहीं बना पाया अजनबी ओले के खिलाड़ी ने। और बाएं हाथ के बल्लेबाज जब सामना हो और इस तरह की गेंदबाज के ऊपर निश्चित ही स्पिन गेंदबाजी करने का प्रयास सफल हो रहे हैं। 2 गेंदे लगातार और इस बार हवा में उठा दिया है और सीधा मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए या 4 रनों के लिए देखना होगा। अंपायर ने इशारा किया 6 रनों के लिए, यानी कि एक बहुत ही बड़ा सिक्सा। विशाल इस छक्के के साथ पहुंच गए हैं 22 के निजी स्कोर पर, जिसमें 2 छक्के और 2 चौके शामिल। और इस समय साथ दे रहे हैं उनके संतोष, जो कि एक अनुभवी टीम में एक अच्छा सा अनुभवी खिलाड़ी अपने टीम के लिए। इस समय तैयार गेंदबाज नवल स्पिन गेंदबाजी करते हुए बाएं हाथ के बल्लेबाज के लिए। इस बार फिर से हवा में उठाकर खेलने का प्रयास किया है, गेंद लॉन्ग लेग की दिशा में जा रही है। डीप लॉन्ग लेग पे खिलाड़ी मौजूद थे, गेंद को फील्ड किया, तब तक 1 रन लेने का मौका था। इस 1 रनों के साथ खुद का स्कोर पहुंचाया विशाल ने 23 पर और टीम का स्कोर पहुंचता हुआ इस 1 रनों के साथ 39 पर। 39 फॉर 4। अजनबी ओले टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए। इच्छा पूर्ति वाशीगांव वर्सेस अजनबी ओला के बीच ये मुकाबला चलता हुआ आज का। जब स्पिन गेंदबाजी के खिलाफ बल्लेबाज की नाम आए सबसे ज्यादा
ड्राइव करने का, सिक्स लगाने का, चौके लगाने का, तो हमारे भारतीय पूर्व कप्तान सौरभ गांगुली की पैर से आके टकराई, परंतु इस समय मुश्किल है क्योंकि दोनों ही खिलाड़ी मैदान में थोड़ी सी आनाकानी, यानी कि मैं कहूंगा आगे आप पीछे हम, इसी चक्कर में रन आउट होते हुए मैदान से बाहर। स्पिन गेंदबाज के खिलाफ सबसे ज्यादा बेहतर सिक्स और चौके लगाने में माहिर भारतीय टीम के पूर्व कप्तान सौरभ गांगुली, और उनके खिलाफ अगर किसी भी स्पिनर गेंदबाज को लगाया जाता तो मुझे ये याद है कि हर एक ओवर में वो करीबन चौके छक्के लगाते ही थे। प्रसाद, क्या कहेंगे आप बाएं हाथ के और भी ऐसे कोई बल्लेबाज जो वेस्ट इंडीज के क्रिस गेल के बारे में? नक्कीच क्रिस गेल म्हटल्यानंतर अतिशय आक्रमक असा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच क्रिस गेलची उपमा खरं तर आमचे उपाध्यक्ष महेश म्हात्रे यांनी दिली होती. रायगडचा क्रिस गेल म्हणून समर्थ कडू याला का दिली होती त्याचं उदाहरण त्यांनी आपण पाहतोय सातत्याने नेहमी तो देत असतो. तब्बल जासेच्या मैदानावरती एका इनिंग मध्ये 14 षटकार लगावले होते आणि अशा प्रकारची फलंदाजी त्यांनी सुद्धा केली होती. प्रसाद, अभी तक तो करीबन 40 रन बन चुके हैं, क्या कहेंगे कितना रन बनना चाहिए? क्योंकि अजनबी ओला आपका नजदीकी टीम और आप ज्यादा से ज्यादा उनके सारे खिलाड़ियों को खेल देखते हैं. अच्छा पूर्ति वाशिगांव के खिलाफ, इस बीच गेंद, ओहो इस बार टप्पा खाई बाहर की तरफ गई, एक रन तो जरूर बना रहा है यहाँ पर, परंतु देखना होगा अंपायर की इशारा क्या होती है. वाइड का इशारा, अतिरिक्त का इशारा, 41 रन पहुंचता हुआ इस समय. तो इस तरह से 39 से पहुंचता हुआ 41 पर, और ये वाइड यानी कि अतिरिक्त का रन. जब अतिरिक्त वाइड का नाम आता है तो निश्चित तौर पर वेस्टइंडीज के एक खिलाड़ी का नाम याद आता है जिन्होंने माइकल होल्डिंग का, जिन्होंने एक भी वाइड गेंद नहीं की थी 112 वनडे क्रिकेट में. इस बार ये गेंद हवा में उठा करके लाए, स्ट्रेट बाउंड्री के आसपास जाता हुआ, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, सीमा रेखा पार 4. मान्य श्री उमेश महात्रे सर जी से आग्रह कि आप हमारे व्यासपीठ पर उपस्थित आपको आदर सत्कार करते हुए मान्य श्री महेश नरेश करू जी जो आपको सम्मानित करेंगे निश्चित तौर पर. मान्य श्री उमेश महात्रे सर जी, सॉरी उमेश घरत सर जी, हमारे महेश नरेश करू जी, आदर सत्कार के लिए आपके लिए धन्यवाद. इस टूर्नामेंट में हार्दिक 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 स्वागत. मान्य श्री विजय घरत जी जो इस समय हमारे कमेंट्री बॉक्स में एक क्रिकेट खिलाड़ी भी रह चुके हैं, क्रिकेट के प्रति दीवानगी भी रह चुकी है विजय जी का, और क्रिकेट के प्रति अभी भी दीवानगी. इस समय मैदान की तरफ चलते हुए देखना होगा अंतिम ओवर, 5वां ओवर. गेंदबाज मुकेश की पहली गेंद को खेलना चाहा, एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ के ऊपर, हवा में गेंद थी थोड़ी देर परंतु गेंद को कैच नहीं किया, नो मैन्स लाइन पर गिरता हुआ. तब तक 2 रन लेने का मौका बल्लेबाज के पास, विशाल के पास, और इस 2 रनों के साथ स्कोर का इजाफा 47. माननीय श्री राकेश पाटिल जी को भी हार्दिक हार्दिक स्वागत और निश्चित ही उनको आदर सत्कार करते हुए महेश नरेश करू, माजी सरपंच सोनारी ग्राम पंचायत. एक बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट का यहाँ पर आयोजन महेश जी के द्वारा, और एक बेहतर क्रिकेटर भी रह चुके हैं अपने समय में, और दोनों हाथों से बल्लेबाजी करते थे, ये उनकी खासियत थी महेश की, दाएं हाथ से भी और बाएं हाथ से भी, और क्रिकेट का रुचि बहुत ज्यादा इस समय मैदान पर देखा जाए और ये भी देखा जाए तो ये टूर्नामेंट जो हो रही है विथ आउट डोनेशन, हम देखते हैं छोटे से छोटे मुकाबला भी कोई करवाता है, कहीं भी होता है तो जरूर कुछ ना कुछ डोनेशन लिया जाता है या कुछ तरह से किया जाए, परंतु यहाँ पर ये पूरा सा पूरा जो ये टूर्नामेंट है वो सिर्फ महेश नरेश करू, माजी सरपंच सोनारी ग्राम पंचायत. तो ये एक बहुत बड़ी बात निश्चित तौर पर कहा जाए तो एक बेहतर टूर्नामेंट. अगर गेंद कहीं भी जाएंगे, किसी भी ओवर में जाएंगे तो आपको नई गेंद ही दी जाएगी. मान्य श्री गौरव कोहली सर जी, हनुमान कोलीवाड़ा के सरपंच, उनसे आग्रह कि वो हमारे कमेंट्री बॉक्स में उपस्थित हुए और निश्चित ही उनको भी हमारे माननीय महेश सेठ सम्मानित करेंगे.
लगेच गौरव कोळी यांचं आगमन होतं. हनुमान कोळीवाडा गावचे खऱ्या अर्थानं सरपंच म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं ऐन तारुण्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी पद भूषवलं असे धडाडीचे व्यक्तिमत्व आणि हनुमान कोळीवाड्याच्या तरुणांचे खऱ्या अर्थानं एक प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे गौरव कोळी यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत शब्द सुंदरने केलं जात आहे. विशाल इस बार ये गेंद ऑन ड्राइव करने का प्रयास, गेंद बल्ले पे ठीक से आई नहीं, परंतु एक रन जरूर मिल जाएंगे. स्लो ओवर है, किसी तरह से रन बनाने हैं, चाहे सर से लग के हो या पैर से लग के हो या बैट से लग के हो या हाथ से लग के हो, किसी तरह से रन बनाने ही होंगे. स्लो ओवर है. इस समय अगर देखा जाए तो कुल स्कोर पहुंचा है 48, यानी 50 रन से 2 रन पीछे. और एक बात तो कहना ही पड़ेगा, indiacrick.com जो हमारे लिए एक बहुत ही बेहतरीन यहाँ पर लाइव क्रिकेट का आयोजन कर रहे हैं. 200 देशों में इसका पूरा सा पूरा आयोजन लाइव देखा जा रहा है, थेट प्रक्षेपण हो रही है. इसी बीच बाएं हाथ से यह गेंद ऑन ड्राइव किया, परंतु गेंद बल्ले पे आई नहीं, गेंद गई थर्ड मैन के दिशा में. गेंद को फील्ड किया जाए तब तक 1 रन और उसी के साथ एक वाइड, यानी कि 2 रनों की इजाफा. 50 रन पूरे यहाँ पर अजनबी ओले के लिए तालियों के साथ गुंजाइश की जाएगी, क्योंकि 50 जब पूरे होते हैं टीम का या किसी भी खिलाड़ियों का तो एक ताली की जरूर गुंजाहट आती है मैदान पर, यानी कि 50 रन पूरे. अब देखना होगा बचे हुए गेंदों में कितने रन बनते हैं जो बोनस के रूप में मिलता है टीम के लिए, या किस तरह की रन बनती है इस बचे हुए गेंदों में. इस बार यह गेंद और सीधा फॉलो थ्रू में और इसी के साथ आउट, रन आउट, क्योंकि गेंद को फॉलो थ्रू में फील्ड की और सीधा स्टंप पे जाकर टकराई गेंद और मैदान से बाहर आते हुए बल्लेबाज. देखा जाए तो एक विशाल ही ऐसे बल्लेबाज है जो टिके हुए अपने टीम के लिए. बाएं हाथ के इस खब्बू बल्लेबाज ने अभी तक 2 छक्के 2 चौके लगाए हैं. बचे हुए अभी भी कुछ गेंदें हैं, देखना होगा इस स्पिनर्स के खिलाफ क्या करेंगे, क्योंकि उनकी जो बल्लेबाजी है वो खब्बू बल्लेबाजी है. इस बार ये गेंद थोड़ी सी नीचे रही थी, बैकफुट पर नहीं गए, आगे आकर गेंद को प्लेस किया स्क्वायर लेग की दिशा में, डीप स्क्वायर लेग पर फील्ड किया जाए तब तक 2 रन के लिए दौड़ लगाए हैं और इसी के साथ 52 रन पूरे करते हुए 52 for 5. अभी भी 2 गेंदे शेष, 2 गेंदे अभी भी शेष. अगर 2 गेंदे के ऊपर प्रसाद 2 6 लग जाए तो फिर तो क्या कहना, सोने पे सुहागा. और निश्चित ही सुहागा ऐसी चीज है जो सोने पे लगने के बाद चमक उसकी बढ़ा देती है. तो परंतु यहां पर देखना होगा कितनी चमक होगी. आगे आ गए हैं और इस बार गेंद को खेलने का प्रयास किया परंतु सफल नहीं हो पाए और निश्चित ही मैं कहूंगा स्टंप आउट होकर मैदान से बाहर आएंगे. सिर्फ एक गेंदे शेष और इस एक गेंदों पर देखना होगा क्या करेंगे. बड़ी रन बनती है या डॉट बने रहते हैं या आउट होते हैं, क्योंकि ये महत्व की गेंदें होती हैं. इनिंग्स की अंतिम गेंदें बहुत ही महत्व होती है, चाहे आप पहले बल्लेबाजी करो या बाद में बल्लेबाजी करो, बहुत ही महत्व हो जाती है. कभी कभी अंतिम गेंदों पर चौके और छक्के की जरूरत होती है और एक बड़ा सा महत्व होता है अंतिम गेंद का. सामना करने के लिए तैयार अंतिम गेंदों के ऊपर हो नहीं हो पाया. मैदान के अंदर ही रहेगा गेंद. 1 रन जरूर मिला, दूसरा रन लिया, तीसरा रन लेना चाह रहे हैं, देखना होगा. तीसरे रन के लिए भी दौड़ लगा दिए और इसी के साथ सिर्फ 2 रन तीसरे रन पे आउट होकर मैदान से बाहर. यानी कि कुल स्कोर अगर देखा जाए तो राहुल बताएंगे कि 54 रन बने हैं, जीतने के लिए 55 रनों की जरूरत है. 5 ओवर में इच्छापुर वासी गांव के लिए माइक्रोफोन पर आमंत्रण करूंगा. बुलंद आवाज हमारे इस उड़न तालुका का नई आवाज, नए नवेली दुल्हन की तरह एक बेहतरीन स्वीट आवाज के साथ प्रसाद बोहिर. प्रमोद स्पोर्ट्स कडुली लेवन व्यवस्थापक छान, ज्ञानेश्वर माऊली गारवाली देवी विसाई त्यांच्या संगतीनं, ज्ञानेश्वर माऊली गारवाली देवी विसाई त्यांच्या संगतीनं, सिद्धिविनायक मैदानावर आयोजन केलं छान, त्यांचा पाहून असं आयोजन वाढली गावाची शान, त्यांचा पाहून असं आयोजन वाढली गावाची शान. हे सामने बघायला धन्यवाद डीजे मास्टर. एक महत्वपूर्ण सूचना असेल, यानंतर होणारा सामना पहिल्या फेरीतील आपण सामना अनुभवणार आहेत.
चौथा सामना असेल स्वरा स्पोर्ट्स शिवकर विपक्ष माफ करा स्वरा माहुल 11 विपक्ष चॅलेंजर पारगाव या दोन संघांमध्ये सामना असेल. माहुल 11 विपक्ष चॅलेंजर पारगाव या दोन संघांमध्ये सामना असेल. तर आयोजकांच्या वतीनं पहिला पुकार देण्यात येतोय. दोनच पुकार दिले जातील याची नोंद घ्यायची आहे. नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षेत संपर्क साधायचा आहे. तर मित्र आपण अनुभवतोय आपण पाहतोय आणि आस्वाद घेतोय माजी सरपंच चषक 2017 सन्माननीय आदरणीय श्री महेश नरेश कडू माजी सरपंच ग्रामपंचायत सोनारी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं मोठं आयोजन आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अतिशय जबरदस्त लॉट्स मी म्हणेन असेल. प्रत्येक दिग्गज खेळाडूंच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडूंच्या संघांना सहभाग खऱ्या अर्थानं देण्यात आलाय आणि अशा प्रकारची मोठी स्पर्धा. आणि खरं तर आपण उद्याच्या दिवसाचा विचार केला तर या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल सांगता सोहळा असेल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या गोड आठवणी आपल्या डोळ्यामध्ये साठवावा अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन झालंय. आणि खरं तर उद्यापासून आपण विचार केला तर दिनांक 25 मार्च 2017 पासून शिवशंभो ट्रान्सपोर्ट आणि यंगस्टार जासई यांच्या संयुक्त विद्यमाने जासईच्या हुतात्मा मैदानावरती एक मोठ्या क्रिकेटच्या रजनीचं आयोजन करण्यात आलंय. खरं तर मी क्रिकेट रसिकांना विनंती करेन त्या स्पर्धेचा सुद्धा आस्वाद आपण घ्यायचा आहे. ज्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं 28 तारखेला एक ओपन लॉट खेळवला जाईल महाराष्ट्र ओपन स्पर्धा असेल आणि त्या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आस्वाद आपण घ्यायचा आहे. मी म्हणेन त्या स्पर्धा तब्बल 5 रजनी चालणार आहेत. त्या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा क्रीडा रसिकांचं मोठी मेजवानी तुमच्या समोर येईल. तर मित्र आपण वळूया मैदानाकडे जिथे मात्र आजच्या रजनीतील पहिल्या फेरीतील तिसरा सामना मार्गस्थ आहे. पहिल्या सामन्याचा विचार केला तर पहिला सामना झाला होता नवजीवन मुळेखंड विपक्ष चेतन स्पोर्ट्स सावरकर त्यामध्ये सावरकर संघ विजय झाला. दुसरा सामना झाला होता बालाजी नागाव विपक्ष बाग 11 तळोजा त्या सामन्यामध्ये बालाजी नागाव संघ विजय झालाय. तिसरा सामना आपण अनुभवतो त्यामध्ये अजनबी ओवळे विपक्ष इच्छापूर्ती वाशीगाव या दोन संघांमध्ये नाणेफेकी झाली आणि नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो म्हणजे इच्छापूर्ती वाशीगाव संघाने. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या या अजनबी ओवळे संघाने 5 षटकांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जमवली आहे ती म्हणजे 54 धावा जमवून 55 धावांचं आव्हान ठेवलंय. आणि या 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय वाशीगाव इच्छापूर्ती वाशीगाव संघाचे सुरुवातीचे 2 फलंदाज मैदानामध्ये प्रस्थान करत असताना आणि खरं तर याच दरम्यान हनुमान कोलीवाडा गावचे एक तरुण तडफदार जबरदस्त मी म्हणेन आमचे सरपंच गौरव कोळी यांचं आगमन झालंय. आणि खरं तर अतिशय जबरदस्त आयोजन आणि खरं सांगायचं झालं मित्र तर या स्पर्धा इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून 190 देशांमध्ये दाखवल्या जात आहेत आणि या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट पाहणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचा सुद्धा मी प्रसारभर आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं सरस स्वागत करतो की आपण ही स्पर्धा पाहण्यासाठी इथे येऊ शकला नाहीत या मैदानावरती येऊ शकला नाहीत परंतु तरी सुद्धा आपण क्रिकेटच्या असताना क्रिकेटची श्रद्धा आपल्या मनामध्ये ठेवून आपण या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आपण आस्वाद घेत आहेत त्याबद्दल आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत असेल. माझ्यासोबत जोडले गेलेत संतोष पंडित खऱ्या अर्थानं पेशाने पांडित्य ज्यांनी स्वीकारलंय असे आमचे संतोष पंडित आणि आपण पाहतोय टेनिस क्रिकेटच्या उंच क्षितिजावर चमकणारा आणखी एक आपण चमचमता तारा पाहतोय. तब्बल 25 ते 26 वर्ष ज्यांनी खऱ्या अर्थानं आपला बोलबाला ठेवला असं नरेश गायकवाड यांचं आगमन झालंय. मी विनंती करेन स्पर्धेच्या माध्यमातून महेश कडू यांना विनंती असेल जोरदार टाळ्या मित्र. एक जबरदस्त क्रिकेटसाठी मिळालेलं भलं मोठं योगदान नरेश गायकवाड खऱ्या अर्थानं ज्यांना आपल्या बोटाला धरून रायगडचा स्टार खेळाडू ज्यांनी घडवलाय असा त्यांचा भाचा आकाश तारेकर यांचे मामा नरेश गायकवाड यांचं आगमन झालंय त्यांचं सुद्धा स्वागत. तर मित्र वळूया मैदानाकडे जिथे मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होते 55 धावांचं आव्हान. सुरुवातीचा गोलंदाज रोहन मुंगाजी मात्र गोलंदाजी मार्गावर अजनबी ओवळे संघाचा एक स्टार गोलंदाज. यावेळेस पहिला चेंडू खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न केला ऑप्शनच्या बाहेर पिचिंग होते पंचांनी मात्र या चेंडूला आव्हान तर घोषित केलं आणि खऱ्या अर्थानं ओवळे संघाची ओळख मित्र कोण विसरणार आहे ओवळे संघाला ज्या संघाने खऱ्या अर्थानं ग्रामीण स्तरावरती खेळ करत असताना सुद्धा नवी मुंबईच्या खेळाडूंना सुद्धा पराभवाचं पाणी पाजलंय
असा हा ओवळे संघ खऱ्या अर्थानं मैदानामध्ये आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी मैदानामध्ये नाणेफेकीसाठी दुसरा कॉल असेल. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. पारगाव संघाचा संघनायक उपस्थित आहे तर माहुल 11 संघाच्या संघनायकाला शेवटचा कॉल. यावेळेस मात्र चेंडूला हिट केलाय. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन बाउन्स चेंडू पकडला गेलाय परंतु तेवढ्या वेळेमध्ये चपळाने मिळालेली एक धाव खरं तर खातं खोलतंय इच्छापूर्ती वाशीगाव संघाची. खऱ्या अर्थानं 1 या धावसंख्येनं सांघिक धावसंख्येला सुरुवात झाली आहे. देश दांडेल यांना विनंती असेल आपल्या शुभस्ते आपण या पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याची नाणेफेकी करावी कारण इथे मात्र मोठा सामना स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. माहुल 11 विपक्ष चॅलेंजर पारगाव म्हणजे कल्पेशला आपण अनुभवणार यावेळेस आणि नरेश गायकवाड असेल आकाश चारेकर यांना आपण अनुभवणार. यावेळेचा चेंडू अवयला चढवलाय. गॅप सिलेक्शन जबरदस्त चेंडू मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. वन बाउट चेंडू पकडला जातोय आणि यावेळेस मात्र गौरव कोळी यांना विनंती केली जाते आपल्या शुभस्ते आपण नाणेफेकी करायची आहे. उपसरपंच सरपंच माफ करा सरपंच हनुमान कोलिवाडा संघाच्या गावचे एक जबरदस्त तरुण तडफदार सरपंच ज्यांनी विकासाची गंगा हनुमान कोलिवाडामध्ये आणले आणि खऱ्या अर्थानं त्या हनुमान कोलिवाडाचा आदर्श सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळचा चेंडू बॅकफुट लाईन खेळण्याचा प्रयत्न दिशा दिली चेंडूला. फाईनल एक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी. पाहता पाहता चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. 4 धावा मिळाल्या आणि 4 धावेनं धावसंख्या धावफलकावरती लागते. पहिलं षटक मार्गस्थ असताना 8 धावा. यावेळचा चेंडू फ्रंटफुटवर प्रहार झाला. चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. वन बाउन्स सीमा पार 4 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. तर काही क्षणापूर्वी या मंचावरती विराजमान झाले तरुण तडफदार गौरव कोळी आपण पाहतोय. सरपंच हनुमान कोलिवाडा यांचा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जात आहे. मी विनंती करेन गौरव कोळी यांना आपला आदर सत्कार आपण स्वीकारायचा आहे. यावेळेस रिव्हर्स शॉट अटेंड केला. गॅप सिलेक्शन जबरदस्त चेंडू डीप दरम्यान मध्ये ट्रॅव्हल होतोय. शेवटच्या क्षणाला चेंडू अडणार की नाही ही शंका मात्र दूर झाली कारण चेंडू गेलाय सीमा पार. चौकाराची हॅटट्रिक लगावली गेली आहे. चौकार हॅट्रिक सलग 3 चेंडूवरती 3 चौकार. फलंदाज अजय भोईर यानं मात्र खऱ्या अर्थानं केलेली कमाल आपण पाहतोय. इच्छापूर्ती वाशीगाव संघाची विजयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी केला गेलेला पहिला प्रयत्न मात्र यशस्वी झालाय. फलंदाज अजय भोईरच्या मार्फत जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस आणखी एक चेंडू बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र पॉइंट रिझन मध्ये आलाय. 4 धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेलाय. पंच इशारा देत आहेत बायच्या स्वरूपात. ही मिळालेली 1 धाव असेल आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्या धावफलकातील 17 धावा. खरं तर विचार केला या 17 धावा पंडितजी धावफलकातील लागत असताना 55 धावांचं आव्हान असेल. या आव्हानाला पार करत असताना खरं तर पहिल्या षटकामध्ये आश्वासक सुरुवात झाली असं म्हणायला वावगं होणे कारण आपण पाहतोय एकही फलंदाज न गमावता आतापर्यंत 17 धावा धावफलकातील लागल्यात. आपण या षटकाचा विचार केला तर साबत सुरुवात झाली असं म्हणायला वावगं ठरणार नाही पंडित जी. प्रसाद जिस तरह से शुरुआत करना चाहिए उस तरह का शुरुआत यहाँ पर जरूर मिली है क्योंकि 17 रन बन चुके हैं 1 ओवर की समाप्ति के बाद बगैर किसी नुकसान के. तो ये एक बहुत बड़ी बात है कि शुरुआत बहुत ही बेहतर. नक्कीच ज्याची सुरुवात चांगली होती त्यांचा शेवट सुद्धा चांगला होता परंतु नियतीच्या मनामध्ये काय दडलं क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. हिरोचा झिरो आणि झिरोचा हिरो होत असं नव्हत्याचं होतं आणि होत्याचं नव्हतं होत असं असा क्रिकेट खऱ्या अर्थात तुम्हा आम्हाला वेळ लावून ठेवतोय. माहुल 11 संघाच्या संघनायकाला विनंती आपण मंचावरती यायचं आहे. माहुल 11 संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. यावेळेस ओवळे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय दुसरा गोलंदाज वापरला जातोय मिथुन दापोलकर. म्हणजे खऱ्या अर्थानं ओवळे संघाचे सुद्धा एक जबरदस्त गोलंदाज आहेत पण यावेळेस मात्र त्यांच्याकडून खेळ कसा होणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. कारण मित्र असं म्हटलं जातं आयुष्यात येणारी प्रत्येक वेळ काहीतरी नव्याने येत असते आणि ती नव्याने काहीतरी शिकवत असते. यावेळेस मात्र ओवळे संघाला नव्याने काय शिकवणार काय घडवणार काय बिघडणार यासाठी येणाऱ्या 24 चेंडूंचा अजूनही खेळ आपल्याला पाहावा लागेल. जिथे विचार केला तर संघाची धावसंख्या बिनबाद 17. गोलंदाज मिथुन दापोलकर. स्ट्रायकरला फलंदाज येतोय अजय.
यावेळेस मात्र अजय फ्रंटफुटून खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र कार्पेटच्या डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. एक धाव मात्र मिळती आणि अतिशय चपलाईने दुसऱ्या धावसाठी सुद्धा प्रयत्न पूर्ण झालाय. 2 धावा मात्र मिळाल्यात. या 2 धावेने धावफलकाचा विचार केला तर धावफलक पोहोचतो 19 वर. बिनबाद 19 अशी धावसंख्या धावफलकावरती लागतीये. अतिशय चांगल्या प्रकारचं क्रिकेटचं दर्जेप्रमाण आयोजन आपण पाहतो. खऱ्या अर्थानं नक्कीच या आयोजनाची खऱ्या अर्थानं चर्चा 364 दिवस झाल्याशिवाय राहणार नाही पंडितजी, कारण 365 दिवशी पुन्हा एकदा या अशा प्रकारचं आयोजन प्रेक्षकांच्या भेटीला यावा असे प्रेक्षक खऱ्या अर्थानं मनापासून अपेक्षा बाळगतील यात ती मात्र शंका नसेल. यावेळेस रिवर्स अटेम्प्ट केला. नेट दीपक पटकावतो. सीमारेषेचा वेध घेताना आपण पाहतोय चेंडू सीमा पार. थँक्यू डीजे मास्टर. सुनंदा डीजे साऊंड सर्व्हिस पाहतोय आपण. आपला बुलंद आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात त्यांचा सुद्धा आपण हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करूया. कारण समालोचकाची 90% नव्हे तर 99% गेम ही साऊंड सिस्टमवर असते आणि तुम्ही खऱ्या अर्थानं 100% योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देत आहात. धोक्याची घंटा मात्र चौकारावर वाजले. ओळे संघाला मी म्हणेन कारण संघ पोहोचलाय इच्छापूर्ती संघ 23 यावर धावसंख्येवर. यावेळेस हा चेंडू मध्ये पॉइंट मध्ये येतोय. एक धाव मात्र मिळाली आहे. त्यांचा इशारा देण्यासाठी तत्पर झालेत. लेग बायच्या स्वरूपात मिळालेली एक धाव आपण पाहतोय. या एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 24 धावा. मित्र 24 धावा धावफलकावरती लागल्यात. या स्पर्धेचं मोठं आकर्षण आपण पाहतोय. स्पर्धेसाठी तब्बल 2 नवी मुंबईचे समालोचक आणि खरं तर आपण पाहतोय ज्युनियर सचिन तेंडुलकर हे सुद्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या स्पर्धेसाठी येऊन गेले. खऱ्या अर्थानं वेगळं आकर्षण पाहायला मिळालं. इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचा दिला जातोय आणि प्रत्येक सामना हा वेळेच्या पाबंदात खेळला जातोय. यापेक्षा यशस्वी आयोजनाची पोचपावती काय असू शकेल मित्र. गोलंदाज मिथून यावेळेस सोडतो. विकेटनं फेकला. चेंडू पाची चापील. पंचांनी उचलून दिले. पहिला फलंदाज बाद होतोय इच्छापूर्ती धन्यवाद. पहिला फलंदाज बाद झालाय. फलंदाज आपण पाहतो तुषार पाटील बाद झालाय, ज्यानं 2 चेंडूंचा सामना केला. एका धावेचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय आणि पायचीच्या स्वरूपात खऱ्या अर्थानं फलंदाज बाद झाला. म्हणजे मिथून दापोलकर याला मिळालेली पहिली सफलता, ओळे संघाला मिळालेली पहिली सफलता खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. अजय भुईर अजूनही तग धरून मैदानामध्ये ज्यानं 3 चौकार 2 दुहेरी अशा प्रकारे आतापर्यंत विचार केला तर 4 चौकार 18 धावसंख्येवरती खेळतोय. प्रसाद, बड़ा विकेटों का पतन हुआ यहाँ पर. मैं कहूंगा तुषार पाटिल जो अपने टीम के एक बहुत ही बड़ा धाकड़ बल्लेबाज, एक ऑलराउंडर, परंतु उनका सफलता अगर देखा जाए तो सिर्फ 1 रन बनाकर मैदान से बाहर आए. थोड़ा सा दबाव रहेगा टीम के ऊपर. नक्कीच नाशिकला उभा असणारा फलंदाज यावेळेस मात्र त्याला लवकरात लवकर परतीचा प्रवास कसा स्वीकारावा लागेल याचा विचार मात्र व्यूअर्सना ओळे संघाला आखावी लागेल. मिथून ओव्हर द विकेट. यावेळेस हलक्या हाताने चेंडू पॉइंट मध्ये खेळून काढला. असं वाटलं तर कुठे झेल होईल का, परंतु झेल झाली नाहीये. मिळालेली मात्र 2 धावा आपण पाहतोय. खरं तर अशा वेळेस खऱ्या अर्थानं 100% योगदान देणं खूप गरजेचं असतं. इथे मात्र सूर मारून जर कदाचित हा चेंडू झेलच्या स्वरूपात जर बाद करण्याचा प्रयत्न केला असता तर आणखी एक मानसिक दबाव येऊ शकला असता या इच्छापूर्ती वाचेगाव संघात, परंतु तसं काही घडत नाहीये. मिळालेली या 2 धावा आपण पाहतोय आणि या 2 धावा संघ पोहोचलाय 26 वरती. पंडितजी, कधी कधी असं सुद्धा आपण म्हणतो क्रिकेटमध्ये जर आणि तरला कोणत्याही प्रकारे महत्व दिलं जात नाही, परंतु जर आणि तर हे शब्द क्रिकेटमध्ये वापरले गेले नाही तर क्रिकेट सुद्धा पूर्ण होत नाही. यावेळीचा चेंडू मात्र मिड ऑफ रिजन मध्ये आलाय. मिळालेली 1 धाव या फटक्यावरती या एका धावेनं संघ पोहोचलाय 27 वरती. पंडितजी 27 धावा, दुसरं षटक मार्गस्थ, 55 धावांचं आव्हान आहे. म्हणजे आपण इथे तुलनात्मक दृष्ट्या जर प्राथमिक अंदाज काढला तर इथे सुरुवातीला 60% सामना मी म्हणेन इच्छापूर्ती वाशीगाव संघाच्या बाजूला झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पंडितजी, निश्चित ही बात है क्योंकि 2 ओवर समाप्त हुई है और निश्चित अगर देखा जाए तो यहाँ पर कुल 27 रन बन चुके हैं, यानी कि शुरुआत बहुत ही बेहतरीन की गई है. और जब तक यहाँ पर अजय मैदान में है तो कहना बहुत ही मुश्किल होगा कि इच्छापूर्ति के लिए क्या होगी या नहीं होगी, क्योंकि अजय ने अभी तक 4 चौके लगा चुके हैं जिसमें हैट्रिक चौका शामिल.
नक्कीच अजय खरं अजय लयमध्ये अतिशय कारण अतिशय सुरेख मात्र फलंदाजी करतो. इथे आपण विचार केला तर धावसंख्या झाली आहे वैयक्तिक 20 धावसंख्येवरती मात्र अजय भोईर खेळतो आणि 27 धावा संघाच्या झाल्यात. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. मी म्हणून कठीण प्रसंगामध्ये स्वतःला सांगा की वेळ अजूनही गेलेली नाहीये, सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण ओवळे संघ जिंकलेला नाहीये. मी म्हणेन हे ओवळे संघाच्या दृष्टीने सांगायचं कारण जिद्दी खेळाडूंचा संघ म्हणून या पंचक्रोशीमध्ये ओळख असणारा संघ म्हणून कोणता असेल तर त्या संघाचं नाव आहे अजनबी ओवळे संघ. आणि तोच संघ सध्या अडचणीचा खडतर प्रवास करत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय. परंतु यावेळेस मात्र गोलंदाजाला आपल्या क्रिकेट करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी करण्याची नामी संधी आली आहे. कारण त्यांच्यासमोर खेळत असताना नवी मुंबई वाशीगावचा संघ आपण पाहतोय आपल्या विजयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी इच्छापूर्ती या नावाने मैदानामध्ये. राऊंड विकेट यावेळेस चेंडू मात्र खेळून काढलाय. शॉर्ट मिड विकेटला चेंडू आलाय. एकदा मात्र मिळती आहे. फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये असेल अजय भोईर आणि नवीन फलंदाज आलाय परत शिंदे असे दोन फलंदाज. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 28 धावा. 28 धावा धावफलकावरती लागतात. 55 धावांचं आव्हान असेल. अजून 27 धावांची गरज असेल ती म्हणजे येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये 17 चेंडू आणि 27 धावाचं समीकरण मैदानामध्ये निर्माण झाले. हे समीकरण सूत्रधार सोडवतील का, हा गुंता सुटेल का हे पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं असेल. फलंदाज फ्रंट फुटवर आलाय, खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मात्र मोठ्या विकेटचं पतन. खऱ्या अर्थाने विकेटची वाट पाहत होतं आणि तो विकेट मात्र मिळाला. प्रसाद निश्चित ही बहुत ही बड़ी गलती करके मैदान से बाहर आ रहे हैं अजय, क्या कहेंगे? क्योंकि आप 20 रन बनाकर खेल रहे हो, 4 चौके लगाए हो, यानी कि आपके पास सभी स्टेमिना थी, आपके पास टाइम था, क्योंकि इतनी जल्दी करने की जरूरत नहीं थी और आपने बहुत बड़ा गलती किया. ये खिलाड़ी भी समझ रहे हैं और उन्हें मालूम है और निश्चित ही वो क्या गलती किया वो इस टीम के ऊपर जब असर पड़ेगा तब उन्हें मालूम होगा. क्योंकि आप 20 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हो और इस तरह का मैं कहूंगा एक फेंकी विकेट यानी कि बेमतलब का आप आगे बढ़े, किस तरह की जरूरत नहीं इस तरह का खेल खेलने की. नक्कीच कदाचित हा सामना जर इच्छापूर्ती संघाने गमावला तर मॅचचा टर्निंग पॉइंट कोणता असेल तर फलंदाज अजय भोईरने घेतलेला चुकीचा निर्णय मी म्हणेन. परंतु यावेळेस काय घडणार हे पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येते संजय सुतार आणि परत शिंदे असे दोन फलंदाज मैदानामध्ये असतील. या फलंदाजाला खऱ्या अर्थानं मात्र येणाऱ्या 27 धावा जमवण्यासाठी आता कंबर कसावी लागेल यात तीन मात्र शंका नसेल. प्रसाद, बचे हुए जो बल्लेबाज होते हैं उनके से ज्यादा अगर आप मैदान पे रुके हुए हो, रन बना रहे हो, उस बल्लेबाज के ऊपर गेंदबाज की दबाव होती है. नक्कीच एक मानसिक दबाव एक निर्माण होत असतो, एक प्रेशर असतं. ते प्रेशर मात्र क्रिएट झाल्यानंतर त्यांना हँडल करणं सुद्धा गरजेचं असतं. राऊंड विकेट, आणखी एक झेल उडाली, धोक्याची घंटा वाजतीये. खऱ्या अर्थानं अशा वेळी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा होणं खूप गरजेचं असतं. यावेळेस मात्र फलंदाज धावबाद. प्रयत्नांची पराकाष्ठा होणं खूप गरजेचं असेल. यावेळेस मात्र फलंदाज धावबाद. गेंदबाज के ऊपर थोड़ा सा दबाव जरूर रहता है क्योंकि उस बल्लेबाज के पास कला रहती है, उसने अच्छा बल्लेबाजी किया, 20-22 रन बना चुका है. तो अगर वो बल्लेबाज मैदान पे अंतिम गेंद तक भी रहता है तो 50% फील्डिंग जो टीम करती है उसके ऊपर दबाव रहता ही है. नक्कीच एक दबाव असतो, परंतु हेच तर खऱ्या अर्थानं क्रिकेटचा रस आहे पंडितजी, जे अजूनपर्यंत आजही उलगडलं गेलं नाही. त्यामुळेच त्याच उत्कंठेने त्याच उपयोगितेने क्रिकेट रसिक खऱ्या अर्थानं या स्पर्धा पाहण्यासाठी डोळ्याचं खऱ्या अर्थानं पारणं फेडावा अशा प्रकारचं हे क्रिकेटचं दृश्य पाहण्यासाठी प्रत्येक वेळी गर्दी करत असतो. याचं कारणच तसं आहे.
राऊंड विकेट यावेळेस मात्र चेंडू हलक्या हाताने पुश केला, चेंडूला मात्र पॉइंट मध्ये ढकलून दिलाय आणि एका धावेचा निर्वाळा झाला या फटक्यावरती. मिळालेली एक धाव, धावसंख्या पोहोचते 30 वरती. मी म्हणेन खऱ्या अर्थानं आता मात्र कुठेतरी एक मानसिक दडपण कदाचित आलंय की का असं मात्र पंडितजी आता जाणवायला लागलाय. जिथे मात्र तिसरं षटक मार्गस्थ असताना तब्बल फलंदाज बाद झालेत. 3 बाद आपण पाहतोय 30 म्हणजे 3-30 अशा स्थितीमध्ये तिसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय इच्छापूर्ती वाशीगाव संघ. फलंदाज फ्रंट फुट होतोय, खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं, ज्याने मात्र चेंडू अडवलाय आणि मिळालेली 2 धावा. अतिशय चपळाई सुद्धा वापरली जाते. गुड रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते या 2 फलंदाजांमध्ये. भरत शिंदे आणि आपण पाहतो निखिल भोईर असे 2 फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या 32 धावा. 32 धावा धाव प्रगति लग रहा है पंडित जी. प्रसाद, इस समय थोड़ी सी मैं कहूंगा गेम प्लान इनकी चेंज हुई है और देखिए आप सिंगल डबल्स के ऊपर विश्वास रख रहे हैं, तो सिंगल डबल्स भी अगर आप ले रहे हो तो निश्चित ही थोड़ा सा दबाव आता है क्षेत्ररक्षक के ऊपर, गेंदबाज के ऊपर, और थोड़ा सा रन भी बनते चले जाते हैं, तो आपका जो रन रेट होती है वो नीचे आते रहते हैं. खरं तर हा एक वेगळ्या विशिष्ट प्रकारचा गेम प्लॅनिंग असतो, त्या प्लॅनिंग नुसार खेळणं गरजेचं आहे. परंतु इथे मात्र गेम फिसकटेल की काय अशी मात्र शंका मनामध्ये जाणवती आहे आणि पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. तो प्रसाद, ये जो कैच छूटा, मुझे लगता है कि 50% मैच छूटा. शंका मनामध्ये जाणवती आणि पुन्हा एकदा धोक्याची घंटा दाखवली गरजेचे असेल. इथे विचार केला तर संघाची धावसंख्या झाली 33 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धाव फलकात लागल्यात. अजूनही गरज असेल 12 चेंडू आणि 22 धावांची. 12 चेंडू 22 धावा. पेंडीची सामन्यामध्ये उत्कंठा आता मात्र वाढू लागली आहे. प्रसाद, इस तरह के मुकाबले बहुत रोचक होते हैं और जिस तरह से विकेट गिरा है यहाँ पर, मैं कहूंगा अजय का लापरवाह ड्राइव वो बहुत ही थोड़ा सा मुश्किल डाला टीम के लिए, इच्छापूर्ति के लिए. परंतु तुषार जो 1 रन बनाकर आउट हुआ, तो होता है हर एक दिन हर एक खिलाड़ी रन नहीं बनाता. हर एक मैचेस में हर एक खिलाड़ी को ही बनाना, ऐसा जरूरत नहीं कि एक ही खिलाड़ी बनाएंगे, हर एक खिलाड़ी को बनाना पड़ता है. लेकिन इस समय जो गेम प्लान है, आपको सिर्फ 11 रन प्रति ओवर बनाने होंगे, यानी कि 2 ओवर में 22 रन बनाने हैं. और ये जो दोनों ही बल्लेबाज है, ये दोनों बल्लेबाज के ऊपर पूरा सा पूरा दारोमदार रहेगा कि किस तरह से मुकाबला निकालना है. नक्कीच अतिशय रास्त म्हणणं तुमचं असणार पंडितजी, कारण इथे आता आपण सामन्याच्या वर्तमान स्थितीचा विचार केला तर या वर्तमान स्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आता मनगटाची ताकदीपेक्षा बुद्धीचं कौशल्य खऱ्या अर्थानं पणाला लावण्याची वेळ या दोन्ही संघांवरती आली आहे, जिथे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. गोलंदाज मिथुन राऊंड विकेट यावेळेस चेंडूला हिट करण्यात आला. चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये येतोय. 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न, खराब फेकी आणि त्याचा फायदा इच्छापूर्ती वाशीगाव संघाच्या फलंदाजाने उठवलाय. जिथे मात्र समीकरण बदलत आहे. 11 चेंडू आता मात्र शिल्लक राहिलेत आणि गरज असणार आहे ती म्हणजे 20 धावांची. निश्चित ही बहुत ही बेहतरीन यहाँ पर साझेदारी होता हुआ दोनों ही बल्लेबाजों के बीच प्रसाद, क्योंकि ये जो साझेदारी होगी ये इस मैच को विन करा सकते हैं. यहाँ से विकेट को बचाना होगा और यहाँ से अपने आप को बचाना होगा और रन भी बनाने होंगे. आपको जो लूज गेंदें मिलेगी उस पर चौके चक्कर लगाने होंगे. ऐसा नहीं कि आप सिंगल डबल से मुकाबले जीत जाओगे, क्योंकि आपके पास अभी जो रन है वो गेंदों से ज्यादा है, यानी कि बीच में आपको 1-2 तो विकेट करना ही पड़ेगा. नक्कीच एका दुसरा मोठा फटका आला तर तो खऱ्या अर्थानं आश्वासक सुरुवात करून देईल विजयाची. मी म्हणेन यावेळी प्रहार झालाय परंतु काय घडणार या चेंडूवरती. एक धोक्याची घंटा वाजली आणि आणखी एक विकेट अशी मात्र शंका मनामध्ये. धन्यवाद विजय मास्टर. इथे मात्र फलंदाज बाद झालाय. 4था फलंदाज बाद झालाय. धोक्याची घंटा वाजू लागले मी म्हणेन, कारण जिथे मात्र अजय भोईरने घेतलेला निर्णय कदाचित अंगाशी आलाय की काय असं वाटायला लागेल. त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजाला दिलेली साथ पुन्हा एकदा सामन्यामध्ये वेगळी चुरस ओवळी संघाच्या दृष्टीने निर्माण करतोय. फलंदाज 10 चेंडू आता मात्र शिल्लक राहिलेत आणि अजूनही गरज आहे 20 धावांची. 10 चेंडू आणि 20 धावा. मिथुन दापोलकर अप्रतिम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय.
यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, संतोष यष्टीरक्षक सुद्धा अतिशय चाणाक्षरीत्या मात्र चेंडू गॅदर करतोय. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये. जिथे पंडितजी कधी कधी मी म्हणत असतो निसर्गाच्या नियमानुसार जिथे मिलन होत नाही तिथे कधी उत्पत्ती नसते पंडितजी, आणि अशाच प्रकारचा एक चेंडू पडलाय जिथे कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये वाशीगाव संघाला. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, चेंडूला हिट केलाय. चेंडू मात्र मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय. दुसऱ्या धावसाठी 1-1 प्रयत्न झालाय. फेकी सुद्धा होते परंतु तेवढ्या वेळेमध्ये चपळाईने मी म्हणे मिळालेल्या या 2 धावा. धावसंख्या धावा पालखवती लागते पंडितजी 37 धावा. आता मात्र धावा पालखवती लागल्या. चेंडू बाकी राहिलेत. आपण विचार केला 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची अजूनही गरज आहे. 8-18 असं समीकरण मैदानामध्ये असताना पंडितजी काय घडणार, खऱ्या अर्थानं शंकेची पाल प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये आता मात्र चुकचुकायला लागली आहे. 8-18 गोलंदाज ओव्हर द विकेट प्रहार करण्याचा प्रयत्न, जबरदस्त योगदान देतोय. स्वतः फॉलोन थ्रो मध्ये चेंडू अडवतोय. कौतुक करावं लागेल यश गोलंदाजाचं. मी सर्वात जास्त कौतुक करेन या संघनायकाचं ज्याने खऱ्या अर्थानं हा निर्णय घेतलाय. या गोलंदाजाला दुसरा स्पेल टाकण्यासाठी खऱ्या अर्थानं पात्र ठरवलाय आणि तिथून खरं तर नक्कीच एक नवं चैतन्य निर्माण झालं मी म्हणेन ओवळे संघाच्या पाठीराख्यांमध्ये, जिथे मात्र 7 चेंडू आणि 18 धावा. आता मात्र सामना थोडासा माफ करा 17 धावाचं समीकरण मैदानामध्ये. फ्रंट फुट वळलाय, टायमिंग शॉट झालाय, हवाई याला चढवलाय. चेंडू मात्र जातोय गगनभेदी षटकारासाठी. सामना थोडासा माफ करा 17 धावाचं समीकरण मैदानामध्ये. फ्रंट फुट वळलाय, टायमिंग शॉट झालाय, हवाई याला चढवलाय. चेंडू मात्र जातोय वेगळ्या संघाच्या बाजूने झुकतोय तर कधी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकतोय. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 11 धावा. पंडितजी 18 धावा होत्या, त्यानंतर निर्धाव चेंडू आला, 1 धाव मिळाली होती. 17 धावा राहिल्या आणि त्या 17 धावा राहिल्या असताना खऱ्या अर्थानं संघालाच ही गरज होती तो षटकार आला. सामना जर बरोबरीने सुटला तर विजय हा नाणेफेकीवर दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. तसं एक महत्वपूर्ण सूचना असेल, मंचाच्या उजव्या बाजूला आमचे लाडके प्रेक्षक लाईटच्या टॉवरवर बसलेत. त्यांना विनंती करेन मित्र, बऱ्याच वेळा स्पार्किंग झाली आहे, पुन्हा एकदा ते स्पार्किंग झाली आणि उगाच आपल्याला काय झालं तर त्याला जिम्मेदार आमचे आयोजक नसतील याची नोंद घ्यायची. स्पर्धा सातत्याने होत राहतील परंतु त्या स्पर्धेसाठी प्रेक्षक म्हणून आपण कसे राहाल यासाठी आपणच सुरक्षित राहण्याचा निर्णय घ्यायचा आहे. जबरदस्त चेंडू पाहिजेचा अपेल उचलून धरलाय, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर. फलंदाज बाद झालाय. तब्बल 5वा फलंदाज बाद झालाय. 5 बाद 44 अशा स्थितीमध्ये प्रवास करत असताना आपण पाहतोय इच्छापूर्ती वाशीगाव संघ. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि चौथ्या षटकामध्ये आलेल्या 11 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर मात्र गोलंदाज अभिजित म्हात्रे, ज्याला अभि म्हणून प्रेमानं संबोधलं जातं, या अभिवरती ज्या पद्धतीने संघनायकानं जो विश्वास टाकलाय तो विश्वास सार्थकी लावताना पहिला चेंडू खऱ्या अर्थानं त्यांनी यशस्वी टाकलाय. पहिल्या चेंडूवरती त्याला यश मिळालंय. येणारे 5 चेंडू त्याला यशस्वी ठरवत आहेत की अपयशी ठरवत आहेत, ते येणारे 5 चेंडू पाहणं गरजेचं असेल. 5 चेंडू आणि 11 धावा. 5 गेंदों में 11 रन, कुछ भी हो सकता है गुरु, क्योंकि आप एक फटके लगाएंगे. मैं मात्रे की आवाज, एक फटके की जरूरत. यावेळेस उलटा चेंडू हलक्या हाताने दिशा दिली आहे. चेंडू सीमारेषेकडे जाताना परंतु क्षेत्ररक्षक तैनात. अप्रतिम क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावसाठी केलेला प्रयत्न आपण पाहतोय. नवल कुमार म्हात्रे फलंदाज स्ट्राईक केला होता, ज्याने मात्र मारलेला हा दुहेरी फटका आपल्याला पाहायला मिळाला. 100% योगदान दिलं जातंय परंतु कुठेतरी मानसिक दडपण असल्यामुळे कदाचित थोडंसं मात्र अपराधापर त्रेधा तिरपीट उरते मी म्हणेन. इथे मात्र आमच्या या ओवळे संघाची जिथे समीकरणाचा विचार केला 4 चेंडू आणि 9 धावा. 4-9 असं समीकरण मैदानामध्ये 4 चेंडू 9 धावा. एक मोठा फटका पंडितजी. अब आएगा मजा गुरु, क्योंकि 8 भी निकालेंगे तो टॉस इन पे जीत जाएंगे.
यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि आणखी एक पंचांचा इशारा येतोय आव्हान तर चेंडूचा. पंडित जी 4-8 साथ में निकालेंगे उड़ूगो तो जीत जाएंगे. नक्कीच, परंतु ती म्हणेन कुठेतरी आपण 7 धावांवर जिंकला तर मी म्हणेन कुठेतरी नाणेफेकीवर जिंकला. कर्तृत्वाच्या जोरावर जिंकायचं असेल तर 8 धावा नक्कीच काढाव्या लागतील. त्यावेळेस चेंडू मात्र चपळाई दाखवली जाते, परंतु इथे मात्र एक चोरटी धाव मिळाली आहे. पंच पाहतोय आपण बॅटकटच्या स्वरूपात कदाचित ती धाव मिळाली असावी. नक्कीच समीकरणाचा विचार केला तर आता मात्र समीकरण बदलत आहे. जिथे मात्र चेंडू बाकी राहिले ते 3 आणि गरज असेल निर्णायक विजयासाठी 7 धावांची. 3 चेंडू 7 धावा. पंडितजी, आता आपण जर सामना पाहिला तर खऱ्या अर्थानं इथे एक मोठा फटका इच्छापूर्ती वाशिगाव संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित करू शकेल आणि 1-2 निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मात्र विजयाच्या आशा पल्लवित करू शकेल या अजनबी ओवळे संघाच्या. काय घडणार? 3-7 असं समीकरण मैदानामध्ये. यावेळेस जबरदस्त चेंडू फेकला. मी म्हणेन कौतुक करावं लागेल या अभिचं, ज्या अभिनं आपल्या संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित करण्यासाठी आणखी एक यशस्वी पाऊल पुढे उचललाय. 2 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 7 धावांची गरज. प्रसाद, जीत किसी एक को ही मिलता है, हार किसी एक को ही मिलता है. जीत हार तो होती रहती है, परंतु मैं कहूंगा एक बहुत ही रोमहर्षक मुकाबला यहाँ पर चलता हुआ, एक बहुत ही बेहतर मुकाबला. नक्कीच, कारण आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये 24 संघांनी सहभाग घेतलाय. प्रत्येक संघ हा ताकदीचा अष्टपैलू खेळाडूंचा संघ असेच संघ निवडले गेलेत मी म्हणेन. आणि तशाच प्रकारची चुरास उलटा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. मित्र, हे आहे क्रिकेट. याला म्हणतात क्रिकेट. जिंकणारा हारत जातो आणि हारणारा जिंकत जातो, त्याला म्हणतात क्रिकेट. आणि पुन्हा एकदा वेगळा पराक्रम पाहायला मिळतो मैदानामध्ये. प्रसाद, तो एक बात तो जरूर, जब जिस चीज की जरूरत थी यानी जिस चीज का हम इंतजार कर रहे थे वही यहाँ पर आता हुआ, उसी तरह का फैसला होता है. बहुत ही बेहतरीन ओवर डाला है ये ओवर. अगर देखा जाए अभिजीत के द्वारा, आपको अब सिर्फ एक गेंदे शेष है, 7 रन बनाने हैं. अगर आपने बिग सिक्सर चंदू सेठी जी का लगा दिया तो फिर मजा आ जाएगा, क्योंकि आप ये जीत जाएंगे. कैसे जीतेंगे आपके मुखार. नक्कीच इच्छापूर्ती संघाच्या बाबतीत तुम्ही सांगितलं, परंतु मी म्हणेन या सोनारच्या मैदानावरती माजी सरपंच चषक जिथे चालू आहे, 190 देश खऱ्या अर्थानं ही स्पर्धा पाहतायत. हे आमचे लाडके प्रेक्षक ही स्पर्धा एक गोड आठवणी आपल्या डोळ्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या खऱ्या अर्थानं मनामध्ये आपल्याला स्थान मिळवायचं असेल तर या गोलंदाजाला आपल्या क्रिकेट करिअर मधील सर्वोत्तम चेंडूची डिलिव्हरी करण्याची नामी संधी आली आहे. हे सुद्धा विसरून चालणार नाही, कारण गोलंदाज अभिजित आतापर्यंत सफल गोलंदाज ठरलाय, परंतु या चेंडूवरती त्या संघाचं खरं तर भवितव्य अवलंबून असणार आहे. पंडित जी, प्रसाद, बहुत ही रोमहर्षक मुकाबला, चाहे जीत किसी को भी मिले, परंतु एक बहुत बेहतर मुकाबला. इसके बाद खेला जाएगा माहौल 11 वर्सेस पारगांव के बीच. और निश्चित ही हमारे कमेंट्री बॉक्स में कुणाल दाते, नवी मुंबई की बुलंद आवाज, और निश्चित ही चंदू सेठी, महाराष्ट्र की शान. नक्कीच, परंतु यावेळेस काय घडणार हे पाहणं गरजेचं असेल. शेवटचा एक चेंडू खऱ्या अर्थानं कोणते 11 खेळाडू असतील ते नैराश्यतेचं वातावरण आपल्या मनामध्ये निर्माण करून या स्पर्धेतून परतीचा प्रवास स्वीकारतील. कोणते 11 खेळाडू, 12 खेळाडू असतील जे विजयाचा जल्लोष या मैदानावरती साजरा करतील, हे पाहण्यासाठी येणाऱ्या एका चेंडूचा खेळ आपल्याला पाहावा लागेल. आणि तो चेंडू नक्कीच येणाऱ्या काही क्षणातच प्रेक्षकांसमोर खऱ्या अर्थानं पडणार, यात ती मात्र शंका नसेल. गोलंदाज अभिजित आणि त्याला सामोरं जाणार फलंदाज प्रशांत मात्रला सुद्धा नामी संधी आली आहे. नवी मुंबईतून 3ऱ्या मुंबईमध्ये येऊन आपली छाप जर या मैदानावरती या विभागामध्ये ठेवायची असेल तर यावेळेस या चेंडूवरती मोठा प्रहार करावाच लागेल. पंडितजी, शेवटचा चेंडू निर्णायक विजयासाठी. यावेळेस काय घडणार आणि घडायचं होतं तेच घडलं. नियतीला मान्य होतं. वाशिगाव संघ इच्छापूर्ती संघाला पराभव पत्करावा लागतोय आणि इथे मात्र विजय झालाय. मी म्हणेन अजनबी ओवळे संघ विजेत्या संघाचे हार्दिक अभिनंदन. पराजित संघाला पुढच्या स्पर्धेत शेवटचा चेंडू निर्णायक विजयासाठी